संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खानदेशाचे नेते म्हणून स्वतःचा ठसा उमटवणारे आणि अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल वृद्धापकाळानं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालंय। त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र आणि संपूर्ण खानदेशावर शोककळा पसरली आहे। या निमित्तानं रोहिदास पाटील यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। रोहिदास पाटील यांच्या जाण्यानं काँग्रेसचा निष्ठावंत हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून तळागाळातील कार्यकर्त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम रोहिदास पाटील यांनी केलंय। एका थोर नेत्याला धुळे जिल्हा आता मुकलेला आहे आणि आमचा बाप माणूस गेला अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। भूषण दाजी साहेबांच्या निधनाने आज खानदेशावर फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। दाजी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली। त्यात जवाहर सूत गिरणी असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, डेंटल कॉलेज असेल, जवाहर शिक्षण संस्था असेल, अनेक संस्थांची निर्मिती केली। अनेक तरुणांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि अनेक लोकांचे गोरगरिबांचे ते पालनहार होते। अनेक लोकांना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये रोजगार निर्मिती देऊन आज रोजगारासाठी चांगल्या संधी दिल्या आणि चांगल्या प्रकारचं कुटुंब म्हणून या तालुक्याला जिल्ह्याला सांभाळण्याचं काम त्यांनी केलं। आयुष्यभर त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी गोरगरिबांचा तारणहार म्हणून काम केलं। असे आमचे थोर नेते आज गेल्याने खानदेशावर फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे तारणहार आज हरपलेले आहे। 4-5 मंत्रीपदं घुसवल्यानंतर सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, लहान कार्यकर्त्यांना आऊकाऊ पद्धतीने बोलणं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घेणं, कोणत्या कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे, कोणत्या प्रवर्गाचा आहे, याच्यापेक्षा तो कार्यकर्ता आपला किती निष्ठावंत आहे आणि त्या कार्यकर्त्याला साहेबांनी नेहमी किंमत दिली आणि प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी साहेब नेहमी उभे राहिले। असे नेते, आमचा बाप माणूस आमच्यातून निघून गेला असा नेता या खानदेशात आता पुन्हा होणं नाही। ही पोकळी फार मोठी निर्माण होणार आहे। भरून निघण्यासाठी परमेश्वर आमच्या या पूर्ण जवाहर ग्रुप परिवाराला शक्ती देव अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि आमच्या साहेबांना परमेश्वराने चांगल्या ठिकाणी जागा द्यावी अशी मी परमेश्वराला विनंती करतो। याचं एकमेव उदाहरण म्हणजे माननीय आमचे नेते आदरणीय दाजी साहेब रोहिदास पाटील यांची नाळ कायम काँग्रेसशी जोडलेली होती। त्यांच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आमिष आले पक्षाचे, पण त्यांनी काँग्रेसवरची श्रद्धा कधीच झुळू दिली होती। दाजी साहेब एक गोरगरिबांचे नेते होते। माझ्यासारख्या एक धनगर समाजातील शिकलेल्या मुलाला दाजी साहेबांनी धुळे पंचायत समितीचा सभापती केला। सर्व शिक्षण संस्था, मार्केट असेल, खरेदी विक्री संघ असेल, सूत गिरणी असेल, सर्व ठिकाणी सर्वसामान्य 18 पगड जातीच्या लोकांना दाजींनी संचालक म्हणून संधी दिली। अशा या आमच्या थोर नेत्याला आज आमचा धुळे जिल्हा मुकलेला आहे। सर्वसामान्य जनतेचा बाप आज हरवल्याने अशी सर्वसामान्य जनतेची आज धुळे जिल्ह्यामध्ये भावना निर्माण झाली।